हेलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर डीएफ ब्लॉक एलिमेंट स्टँडर्ड 12 लेक्चर नंबर 8 आणि आज आपण लक्षामध्ये घेणार आहोत अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक. तो आहे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द डी ब्लॉक एलिमेंट. आणि ज्या वेळेला आपण ऑक्सिडेशन स्टेट ऑफ डी ब्लॉक एलिमेंट शिकतो त्यावेळेला मेनली आपला फोकस असणार आहे 3D सिरीज. 3D सिरीजचा अभ्यास करून आपण ऑक्सिडेशन स्टेटची कन्सेप्ट जी आहे ती लक्षामध्ये घेणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज ऑक्सिडेशन स्टेट? तर ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय? इट इज द टोटल चार्ज प्रेझेंट ऑन ॲटम इन इट्स कंपाऊंड. त्या कंपाऊंडमध्ये तो जो ॲटम आहे त्यावरती जो काही टोटल चार्ज आहे त्यालाच आपण त्याची ऑक्सिडेशन स्टेट असं म्हणत असतो. उदाहरणार्थ NaCl, Na प्लस Cl मायनस. मग Na वरती टोटल चार्ज किती आहे? +1. मग Na ची NaCl मधली ऑक्सिडेशन स्टेट आहे +1. Cl वरती चार्ज आहे -1 आणि म्हणून क्लोरीनची NaCl मधली ऑक्सिडेशन स्टेट आहे -1. म्हणजे काय? तर टोटल चार्ज प्रेझेंट ऑन ॲटम इन इट्स कंपाऊंड दॅट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन स्टेट. किंवा अजून एक कन्सेप्ट ऑक्सिडेशन स्टेटसाठी वापरली जाते. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस गेन और शेअर बाय द ॲटम ऑफ ॲन एलिमेंट इन अ कंपाऊंड दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन स्टेट. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस गेन और शेअर. एखादा एलिमेंट कंपाऊंड तयार करत असताना जेवढे इलेक्ट्रॉन लॉस करेल किंवा गेन करेल किंवा शेअर करेल त्याला आपण त्याची ऑक्सिडेशन स्टेट म्हणू शकतो. पुन्हा एक्झाम्पल NaClचं घेऊ. जेव्हा NaCl तयार होतो तेव्हा Na एक इलेक्ट्रॉन लूज करतो. मग एक इलेक्ट्रॉन लूज करतो म्हणून त्याची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे. क्लोरीन एक इलेक्ट्रॉन गेन करतो म्हणून त्याची ऑक्सिडेशन स्टेट -1 आहे. म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन लॉस गेन किंवा शेअर केले त्यावरून सुद्धा आपण एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट शोधून काढू शकतो. तर दिस इज अबाउट द डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन स्टेट. आता ऑक्सिडेशन स्टेटचं डी ब्लॉक एलिमेंट म्हणजेच 3D सिरीजमध्ये काय होतं हे आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. लक्षात घ्या, NS मधले इलेक्ट्रॉन आणि N-1D मधले इलेक्ट्रॉन. NS म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन आणि N-1D मधले इलेक्ट्रॉन म्हणजे 3D सिरीजच्या बाबतीमधले 4s इलेक्ट्रॉन आणि 3D मधले इलेक्ट्रॉन. हे जे आहेत 4s मधले आणि 3D मधले इलेक्ट्रॉन यांची एनर्जी जवळपास सेम असते. यांच्यामधला एनर्जी डिफरन्स फारच कमी असतो आणि त्यामुळे काय होतं की 4s मधल्या इलेक्ट्रॉन सोबत 3D मधले इलेक्ट्रॉन सुद्धा बॉन्ड फॉर्मेशनमध्ये भाग घेतात. NS मधले इलेक्ट्रॉन आणि N-1D मधले इलेक्ट्रॉन सुद्धा बॉन्ड फॉर्मेशनमध्ये भाग घेतात. अँड ॲज द इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन NS as well as N-1D orbital can take part in bond formation, the D block element that is transition metal can show variable oxidation state. लक्षात घ्या, 3 वाक्य बोललो आपण. पहिलं वाक्य, NS आणि N-1D मधले इलेक्ट्रॉन, NS आणि N-1D मधले इलेक्ट्रॉन यांची एनर्जी जवळपास सेम. त्यांच्या एनर्जी मधला डिफरन्स अतिशय कमी. त्यामुळे दोन्ही मधले इलेक्ट्रॉन हे बॉन्ड फॉर्मेशनमध्ये भाग घेऊ शकतात. म्हणून डी ब्लॉक एलिमेंट ट्रान्झिशन मेटल दे कॅन शो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. बघा इथे, एनर्जी ऑफ NS अँड N-1D इलेक्ट्रॉन इज ऑलमोस्ट सेम. म्हणजे त्यांच्यातला एनर्जी डिफरन्स फारच कमी आहे. त्यामुळे NS मधले इलेक्ट्रॉन आणि N-1D मधले इलेक्ट्रॉन दे आर अवेलेबल फॉर बॉन्डिंग आणि म्हणूनच डी ब्लॉक एलिमेंट म्हणजेच ट्रान्झिशन मेटल कॅन शो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. अँड धिस व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट इज रिलेटेड विथ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ही व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ही कशी शोधायची, कशी फाइंड आउट करायची, तर त्याकरता तुम्हाला मदत घ्यावी लागते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून तो कुठली व्हेरिएबल कुठल्या व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतो हे आपल्याला सहजपणे लक्षात येऊ शकतं. आणि म्हणून आपण वाक्य दिलं आहे, व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट इज रिलेटेड विथ
टू द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन NS शोज कॉमन मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट. NS मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे कॉमन मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असतात. 3D सिरीजचा जर का आपण विचार केला तर 3D सिरीजमध्ये NS मध्ये म्हणजेच 4s मध्ये शक्यतोवर 2 इलेक्ट्रॉन्स असल्याचं आपल्याला दिसतं. And as 4s contain 2 electron, it means the common minimum stable oxidation state for 3D series is +2. काय वाक्य बघा. Number of electron in NS shows common minimum oxidation state. NS मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहे ते कॉमन मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. या 3D सिरीज मध्ये जर का आपण बघितलं तर NS म्हणजेच 4s आहे इथे, त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? शक्यतोवर 2. आणि त्यामुळे +2 इज मोस्ट कॉमन मिनिमम स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट फॉर द 3D सिरीज. 3D सिरीजची कॉमन मिनिमम स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट काय समजली जाते? +2. कारण 4s मध्ये शक्यतोवर किती इलेक्ट्रॉन्स असतात? 2. आणि 4s मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहे ते त्याची कॉमन मिनिमम स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असतात. पुढलं वाक्य महत्त्वाचं आहे. द इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन NS and unpaired electron present in N-1d. मी या ठिकाणी अंडरलाईन केली आहे, लाल अंडरलाईन. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन N-1d म्हणजे N-1d मधले सगळे इलेक्ट्रॉन नाही तर कोणते इलेक्ट्रॉन? फक्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. NS मधले सगळे इलेक्ट्रॉन आणि N-1d मधले अनपेअर्ड इलेक्ट्रॉन यांची जर का तुम्ही बेरीज केली, सम केली तर तुम्हाला त्याची मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट मिळू शकते. उदाहरण देतो. या ठिकाणी NS मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 2. N-1d मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहे? 2. मग 2 + 2 किती होईल? 4. म्हणजे TI ची मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट काय असेल? +4. इथे यामध्ये किती आहे? +2. इथे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत? 3. मग 2 + 3 किती होईल? मॅक्झिमम 5 झाल्याचं दिसेल. या ठिकाणी येऊ आपण. इथे निकेलमध्ये जर का आलो तर 3D8 4s2 आहे. तुम्हाला 3D मध्ये 8 आणि 4s मध्ये 2, मग 8 आणि 2 10 अशी त्याची ऑक्सिडेशन स्टेट असेल का? नाही. मी 3D मधल्या एकूण इलेक्ट्रॉनचा विचार करायला सांगितला नाही आहे. 3D मधल्या फक्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉनचा विचार करायला सांगितला आहे. मग तुम्हाला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कसे शोधायचे? तर लक्ष द्या. D सबशेलमध्ये ऑर्बिटल किती असतात? 5. या ठिकाणी काढून दाखवतो मी. याच्याविषयी विचार करतोय ना आपण निकेलविषयी. मग 3D8 आहे. D चे 5 कसे दाखवणार? 1 2 3 4 5. dxy dyz dxz dx² - y² dz² असे D मध्ये 5 ऑर्बिटल्स आहे. इलेक्ट्रॉन किती आहे? 8. पहिले प्रत्येकाला एक इलेक्ट्रॉन मिळेल हंट्स रूल नुसार, है ना. नो पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इज पॉसिबल इन द ऑर्बिटल ऑफ द सेम सबशेल अंटिल एव्हरीवन एक्वायर्स ॲटलिस्ट अ सिंगल इलेक्ट्रॉन. मग पहिले प्रत्येकाला एक दिला. एकूण इलेक्ट्रॉन किती होते? 8. प्रत्येकाला एक मिळाला. अजून 3 उरलेत. चला इथे दुसरा तिसरा झाले 8. मला सांगा आता अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत? फक्त 2च आहेत. मग हे 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आणि 4s मधले 2, 2 + 2 किती झाले? 4. म्हणजे मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट किती दाखवलेली आहे? तर +4 दाखवलेली आहे. काय सांगतोय पुन्हा लक्ष द्या. निकेल ॲरेगॉन 18 3D8 4s2. 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, ती त्याची कॉमन मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट आहे. आता मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट कशी काढली जाते त्याच्याकरता नियम दिलाय. NS मधले सगळे इलेक्ट्रॉन घ्या आणि N-1d मधले फक्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन घ्या. मग NS मधले सगळे इलेक्ट्रॉन म्हणजे 4s मधले सगळे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. 3D मधले फक्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन घ्यायचे आहेत. तर लक्षात घ्या 8 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे अनपेअर्ड किती असतील? 5 पेक्षा जेवढे जास्त आहेत तेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. मग या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे इथे 5 पहिले टाकून देणार आपण, नंतर 3 टाकले आपण, 1 2 3 इथे टाकून दिले. आता राहिले किती? फक्त 2. म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 2च आहेत. 8 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन हंट्स रूल नुसार केलं. पहिले प्रत्येक D ऑर्बिटलला एक इलेक्ट्रॉन दिला, 3 उरले होते, अजून एक टाकले म्हणजे ते झाले पेअर. आणि त्यामुळे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती उरले? फक्त 2. मग 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन उरले तर यातले अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 2. 4s मधले टोटल इलेक्ट्रॉन 2. 2 + 2 किती झाले? 4. तुम्हाला लागलं तर कोबाल्ट विषयी पण बघता येईल.
कोबाल्टच्या 4s मध्ये 2 आहे. आता कोबाल्टच्या 3D मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. मग 7 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कसं होईल? पहिले प्रत्येकाला एक एक देऊन टाका, 5 झाले. आता किती उरले? 2. मग इथे टाकला 1, इथे टाकला 1. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर का आपण कोबाल्टचा विचार केला तर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कोबाल्टकडे 3 आहेत. 1 2 3 म्हणजे इथले 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्लस इथले 2 इलेक्ट्रॉन, 3 + 2 किती झाले? 5. म्हणजे याची मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट 5 आहे. त्यामुळे या शब्दाकडे लक्ष देणं आवश्यक आहे. NS मधले सगळे इलेक्ट्रॉन घ्या, पण N-1D मधले फक्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन घ्या, त्यांची बेरीज करा. ती बेरीज म्हणजे मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट असते. इथे अजून एक बघता येईल आपल्याला. Fe बाबतीत बघू आपण. Fe अरेगॉन 18 3d6 4s2. 4s मधले सगळे इलेक्ट्रॉन म्हणजे 2. 3d मधले अनपेअर्ड इलेक्ट्रॉन घ्यायचे आहेत. 6 आहेत ना, पहिले 1 1 1 1 असे 5 टाकून दिले. एक जो आहे तो पेअर करतो, म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती राहतील? 4. तुम्ही काढून बघायला लागलं तर हे पहिले 1 1 इथे दाखवतो लागलं तर हा पहिला 1 2 3 4 5 हे अनपेअर्ड पहिले. आता 6वा इथे टाकला, हा म्हणजे हा झाला पेअर्ड. आता अनपेअर्ड किती उरले? फक्त 4. मग हे 4 अनपेअर्ड आणि +2 4 + 2 किती झाले? 6. म्हणजे या ठिकाणी आयर्नची मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट काय झालेली आहे? +6 झालेली आहे. या वाक्याला पुन्हा रिपीट करतो. NS मधले सगळे इलेक्ट्रॉन घ्या, पण N-1D मधले फक्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन घ्या. ती तुम्हाला मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असते. 2 वाक्य काय होते सांगा? इलेक्ट्रॉन NS मधले जे इलेक्ट्रॉन आहे ते कॉमन मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. काय दाखवतात? कॉमन मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट. इलेक्ट्रॉन इन NS शोज कॉमन मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट. मग 3D करता कॉमन मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? तर +2 असल्याचं तुम्हाला दिसून येतं. +2 इज द कॉमन मिनिमम स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट फॉर 3D सिरीज. आता मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट कशी काढायची? NS मधले सगळे इलेक्ट्रॉन आणि N-1D मधले फक्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन यांची बेरीज करा, आणि ती बेरीज केली की तो जो आकडा असेल तो असेल मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट. बरोबर. आता 3D सिरीजमध्ये व्हाईल गोईंग फ्रॉम स्कॅन्डियम टू मॅग्नीज इथपासून इथपर्यंतचा आपण विचार केला, तुम्हाला काय दिसतंय? 3D मधले इलेक्ट्रॉन वाढत चाललेले आहेत. 1 2 3 5 5. क्रोमियम 2 प्रकारचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतो, तुम्हाला माहिती आहे. अरेगॉन 18 3d4 4s2 आणि अरेगॉन 18 3d5 4s1. बरोबर आहे. तर क्रोमियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आहेत. तुम्हाला काय दिसतंय? स्कॅन्डियम पासून मॅग्नीज पर्यंत 3D मधला एक एक इलेक्ट्रॉन वाढत चाललेला आहे, आणि एक एक इलेक्ट्रॉन वाढत चालला असल्यामुळे या ठिकाणी स्कॅन्डियम पासून मॅग्नीज पर्यंत मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा वाढत गेल्याचं आपल्याला दिसून येतं. कसं? याची मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट 2 + 1 3, 2 + 2 4, 2 + 3 5. याची मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट जर का घेतली तर 1 + 5, कारण 5च्या 5 अनपेअर्डच आहे. 1 + 5 किती झाली? 6. याची मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट 2 + 5 म्हणजे किती झाली? +7. एक गोष्ट लक्ष द्या, 3D सिरीजमध्ये मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट कोण दाखवतो? सगळ्यात जास्त ऑक्सिडेशन स्टेट कोण दाखवतोय? तर मॅग्नीज हा +7 अशी सगळ्यात हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतो. हा MCQ तयार होऊ शकतो. हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट इन 3D सिरीज इज शोन बाय मॅग्नीज. कारण 3D मध्ये 5 इलेक्ट्रॉन, 4s मध्ये 2, 5 आणि 2 किती झाले? 7. म्हणजे मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट शोन बाय मॅग्नीज किती असेल? ती +7 असल्याचं आपल्याला दिसेल. आपलं वाक्य काय आहे? इन 3D सिरीज फ्रॉम स्कॅन्डियम 21 टू मॅग्नीज 25. स्कॅन्डियम 21 पासून मॅग्नीज 25 पर्यंत नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन 3D इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 5. 3D मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या 1 2 3 5 पर्यंत वाढत गेल्याचं आपल्याला दिसतं, आणि त्यामुळे काय होतं? मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट आल्सो इन्क्रीजेस फ्रॉम +3 +4 +5 +6 अँड +7. N-1D मधल्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या जशी जशी वाढत जाईल तशी तशी मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट शोन बाय दीज एलिमेंट आल्सो इन्क्रीजेस. स्कॅन्डियम पासून मॅग्नीज पर्यंत N-1D मधल्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या वाढली आहे, त्यामुळे मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा +3 पासून +7 पर्यंत वाढत गेल्याचं आपल्याला दिसून येतं. पण यानंतर मात्र तुम्हाला असं दिसेल
की आयर्न पासून झिंक पर्यंत जेव्हा आपण जातो तेव्हा पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस. आता 3D मध्ये इलेक्ट्रॉनचं पेअरिंग सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येईल. उदाहरणार्थ इथे दाखवलं आपण की 3D मध्ये एक इलेक्ट्रॉन वाढलाय म्हणजे पेअरिंग या ठिकाणी सुरू झालेलं आहे. कोबाल्ट मध्ये जर का घेतले आपण 7 इलेक्ट्रॉन दाखवतोय ना, मग कसे पहिले 1 1 1 1 1 हे 5 झाले, नंतर हा 6वा आणि हा 7वा, म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आणि हे 2 3 आणि 2 किती झाले 5. मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट 5 आहे. निकेलच्या बाबतीमध्ये 8 आहेत, मग 1 2 3 4 5 ऑर्बिटल मध्ये 5 पहिले इलेक्ट्रॉन देऊन टाकले. हा 6वा पेअर झाला, 7वा पेअर झाला, 8वा पेअर झाला. अनपेअर्ड 2 आहेत आणि हे 2 म्हणजे मॅक्झिमम किती झाली 4. या ठिकाणी कॉपरच्या बाबतीमध्ये 3D मध्ये तर पेअर्ड आहेत पूर्ण आणि त्यामुळे फक्त 4s मधला इलेक्ट्रॉन जो आहे तोच त्या ठिकाणी दाखवू शकेल आणि म्हणून आपण त्याची +2 ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती मॅक्झिमम म्हणून तिथे कन्सिडर केलेली आहे. आता इथे आपण जो मुद्दा सांगतोय तो काय आहे बघा, की आयर्न पासून ते झिंक पर्यंत जाताना नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन 3D सिरीज डिक्रीजेस ॲज द पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस अँड दॅट्स वाय द मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट ऑल्सो डिक्रीजेस फ्रॉम +4 टू 0. +4 पासून 0 पर्यंत त्या ठिकाणी नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कमी होतात, तर मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट +6 पासून तर +2 पर्यंत कमी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. काय शेवटचा पॅरेग्राफ बघा. फॉर आयर्न 26 टू झिंक 30 नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 3D डिक्रीजेस फ्रॉम 4 टू 0. 3D मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या 4 पासून 0 पर्यंत कमी होत चालली आहे आणि त्यामुळे मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा +6 पासून +2 पर्यंत कमी झाल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. इथे तुम्हाला काय दिसतोय, पहिले मॅक्झिमम किती होती +3, मग किती झाली +4, मग +5, मग +6, मग +7, कमी कशी होत गेली आहे +6 +5 +4 आणि +2 पर्यंत. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला असं दिसतंय की या ठिकाणी एक रेग्युलर पिरॅमिड असा तयार झालाय. व्हॉट इट फॉर्म्स अ रेग्युलर पिरॅमिड. मध्यभागी हायेस्ट मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट ऑफ +7 आहे. इथे स्टार्ट केलं +3 पासून, शेवट झाला +2 पासून. फर्स्ट इन्क्रीजेस अँड देन डिक्रीजेस. धिस फॉर्म्स अ रेग्युलर पिरॅमिड. म्हणजे 3D सिरीजमध्ये ऑक्सिडेशन स्टेट मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेटचा एक रेग्युलर पिरॅमिड आपल्याला या ठिकाणी तयार झाल्याचं दिसतंय. सुरुवातीला वाढत चाललाय, नंतर कमी होत चाललाय. असा जर का आपण पाहिला तर हा आडवा पिरॅमिड दिसतो, याला उभं केलं तर हा असा पिरॅमिड तयार झाल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. एक गोष्ट या 3D सिरीजच्या बाबतीमध्ये लक्ष द्या, यांची +2 जी आहे ही मोर स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट समजली जाते एक्सेप्ट स्कॅन्डियम. स्कॅन्डियमच्या बाबतीत सोडून द्या, पण बाकी ज्यांची मोर स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट काय आहे +2 आणि त्या मानाने +3 ही लेस स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे. स्कॅन्डियमच्या बाबतीत मात्र उलट आहे. स्कॅन्डियमची +3 ही मोर स्टेबल आहे. कोणती +3 इज फाउंड टू बी मोर स्टेबल. का बरं? कारण इथले 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल, इथला 1 इलेक्ट्रॉन दिला म्हणजे व्हॅकंट स्टॅबिलिटी त्याला मिळते आणि म्हणून त्याच्याकरता +3 ही मोर स्टेबल आहे आणि +2 ही लेस स्टेबल असल्याचं दिसून आलेलं आहे. त्यामुळे हा एक MCQ बनतो की फॉर स्कॅन्डियम विच इज द मोर स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट तर +3 इज द मोर स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट फॉर स्कॅन्डियम. बाकीच्यांकरता मात्र मोर स्टेबल कोणती आहे +2 आहे, हे लक्षात घ्या. म्हणून वाक्य काय आहे, +2 is more stable oxidation state except scandium and +3 is less stable oxidation state. आता इथे आपण बघतो की व्हॅनॅडियमचा विचार केला +2 +3 +4 +5 अशा तो ऑक्सिडेशन स्टेट दाखवतोय. एखाद्या कंपाऊंडमध्ये व्हॅनॅडियम हा +2 आणि +3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असेल तर तो आयोनिक कंपाऊंड तयार करेल, तो आयोनिक बॉन्ड फॉर्म करेल. म्हणून वाक्य काय दिलंय, element in lower oxidation state like +2 and +3 they form ionic bond. It means they form ionic compound. And the same element in higher oxidation state, तोच व्हॅनॅडियम जेव्हा +4 आणि +5 अशी हायर ऑक्सिडेशन स्टेट त्या कंपाऊंड मध्ये दाखवत असेल तर निश्चितपणे व्हॅनॅडियमनी तिथे कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजेच कोव्हॅलंट कंपाऊंड तयार केलेला असेल. काय वाक्य पुन्हा बघा, एलिमेंट इन लोअर ऑक्सिडेशन स्टेट लाईक +2 and +3 they prefer ionic bond. It means they prefer the formation of ionic compound. The same element in higher oxidation state
प्रिफर टू फॉर्म कोव्हॅलंट बॉन्ड, दॅट इज प्रिफर टू फॉर्म कोव्हॅलंट कंपाऊंड. काय काय मुद्दे आपण बघितले होते. पहिला आपण सांगितला होता की NS आणि N-1D मधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी जवळपास सेम आहे. म्हणजेच NS आणि N-1D मधले इलेक्ट्रॉन हे बॉन्ड फॉर्मेशनसाठी अवेलेबल आहे. म्हणूनच ट्रान्झिशन मेटल डी ब्लॉक एलिमेंट हे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतात. ही व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी संबंधित असते. NS मधले जेवढे काही इलेक्ट्रॉन्स असतील ते कॉमन मिनिमम स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात आणि त्यामुळे 3D सिरीज करता +2 ही मोस्ट कॉमन मिनिमम स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे. NS मधले इलेक्ट्रॉन आणि N-1D मधले अनपेअर्ड इलेक्ट्रॉन यांची सम म्हणजे मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट असते. आणि इथे आपल्याला 3D सिरीज मध्ये दिसून येईल की N-1D मधल्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या सुरुवातीला स्कॅन्डियम पासून मॅग्नीज पर्यंत वाढत जाते आणि त्यामुळे व्हेरिएबल मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा इन्क्रीज होते. ती +3 पासून +7 पर्यंत वाढल्याचं दिसतं. हा जो मॅग्नीज आहे हा 3D सिरीज मध्ये हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, ती म्हणजे +7. त्याच्यानंतर आयर्न पासून झिंक पर्यंत येताना नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन 3D सिरीज डिक्रीजेस फ्रॉम 4 to 0 and that's why the highest oxidation state, the maximum oxidation state also decreases from +6 to +2 कमी कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि स्कॅन्डियम पासून झिंक पर्यंत आपण मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेटचा विचार केला तर सुरुवातीला स्कॅन्डियम पासून मॅग्नीज पर्यंत वाढत जाते आहे आणि त्यानंतर मॅग्नीज पासून झिंक पर्यंत कमी होत जाते आहे. म्हणजे एक रेग्युलर पिरॅमिड या ठिकाणी तयार झाल्याचं दिसून येत आहे. +2 ही या 3D सिरीज करता मोर स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे आणि +3 ही लेस स्टेबल आहे एक्सेप्ट स्कॅन्डियम. आणि एखादा एलिमेंट जेव्हा लोअर ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असतो +2 +3 तेव्हा तो आयोनिक बॉन्ड म्हणजेच आयोनिक कंपाऊंड तयार करत असतो आणि तो हायर ऑक्सिडेशन स्टेट जर का दाखवत असेल तर तो कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे कोव्हॅलंट कंपाऊंड तयार करतो असं आपण म्हणू शकतो. अजून काही मुद्दे आपल्याला बघायचे आहेत ते आपण आता बघणार आहोत. आता ट्रान्झिशन मेटल जे आहे, दिस ट्रान्झिशन मेटल कॅन फॉर्म कंपाऊंड्स विथ अ लोअर ऑक्सिडेशन स्टेट लाईक +1 and 0. काही ट्रान्झिशन एलिमेंट हे असे कंपाऊंड तयार करू शकतात ज्यामध्ये त्यांची ऑक्सिडेशन स्टेट ही +1 किंवा 0 असते. उदाहरणार्थ क्रोमियम आपण बघितलंय की क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, अरेगॉन 18 3d5 4s1. S मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, फक्त 1 आहे. मग अशा वेळेला क्रोमियम असा पण कंपाऊंड तयार करू शकतो की ज्यामध्ये तो फक्त एकच इलेक्ट्रॉन यूज करेल आणि त्यामुळे त्याची ऑक्सिडेशन स्टेट +1 असेल. मुद्दामून रेड कलरनी आपण दाखवली आहे कारण ती ॲबनॉर्मल आहे. बाकीचे एलिमेंट कॉपर सोडला तर +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकत नाही कारण क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3d5 4s1. इथे 4s मधला एक इलेक्ट्रॉन तो लूज करतो आणि +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवून तो कंपाऊंड तयार करू शकतो. तसंच कॉपर सुद्धा 3d10 4s1 बघा, कॉपरचं अरेगॉन 18 3d10 4s1 एकच इलेक्ट्रॉन तो लूज करेल आणि त्यामुळे तो सुद्धा +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकेल. तर 3D सिरीजमध्ये क्रोमियम आणि कॉपर हे दोघंजण असे आहे की जे +1 ऑक्सिडेशन स्टेट त्यांच्या कंपाऊंडमध्ये दाखवू शकतात. त्याचबरोबर NiCO4 FeCO5 हे कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे ज्यामध्ये निकेल आणि आयर्न हे 0 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. हियर धिस ऑक्सिडेशन स्टेट इज स्टॅबिलाइज्ड बाय मीन्स ऑफ लिगॅन्ड्स. हियर द लिगॅन्ड इज CO कार्बोनिल ग्रुप. या ठिकाणी लिगॅन्ड हा कार्बोनिल ग्रुप आहे. NiCO4 त्याचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने येईल, 4 CO त्या ठिकाणी असतील आणि हे जे CO आहे हे कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतात. हे NiCO4चं स्ट्रक्चर आहे. यामध्ये निकेलची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. असंच FeCO5चं पण स्ट्रक्चर काढता येईल. Fe काढा आणि 5 CO काढा, कोऑर्डिनेट बॉन्ड काढा. तो कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे, त्यामध्ये Feची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. म्हणजे आपण काय सांगितलं की ट्रान्झिशन मेटल असे पण कंपाऊंड तयार करू शकतात ज्यामध्ये ते +1 आणि 0 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. क्रोमियम आणि कॉपर हे +1 दाखवू शकतात. तर NiCO4 मध्ये आणि FeCO5 मध्ये निकेल आणि आयर्न हे 0 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात आहे. दिस लोअर ऑक्सिडेशन स्टेट गेट स्टॅबिलाइज्ड बाय मीन्स ऑफ लिगॅन्ड्स.
त्यानंतर हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट 3D सिरीज मध्ये कोण दाखवत आहे? मॅग्नीज. किती येते? +7. आणि 4D सिरीज आपल्याकडे आहे. 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज आणि 6D सिरीज. अशा सगळ्या ट्रान्झिशन एलिमेंटमध्ये, सगळ्या डी ब्लॉक एलिमेंटमध्ये कोण हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट दाखवतं? तर रुथेनियम आणि ऑस्मियम आहे. हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट शोन बाय एनी ट्रान्झिशन मेटल, दॅट इज रुथेनियम अँड ऑस्मियम, आणि ती हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट असते +8. MCQ करता लक्षात ठेवायचं. 3D सिरीज मध्ये विचारलं तर मॅग्नीज +7 आहे, आणि कोणत्याही डी सिरीज बाबतीत विचारलं तर रुथेनियम किंवा ऑस्मियम हे +8 दाखवू शकतात. ऑस्मियम +8 कोणत्या कंपाऊंड मध्ये दाखवतं? तर OSO4. या OSO4 मध्ये ऑस्मियमची ऑक्सिडेशन स्टेट +8 आहे, एवढं लक्षामध्ये असू द्या. हायर ऑक्सिडेशन स्टेट can be stabilized by means of more electronegative element like oxygen and fluorine. हे जे एलिमेंट आहे हे हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट कोणासोबत दाखवतात? तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट सोबत ते दाखवू शकतात, लाईक ऑक्सिजन अँड फ्लोरीन. आणि म्हणून आपण मुद्दा बनवलाय, द हायर ऑक्सिडेशन स्टेट आर स्टॅबिलाइज्ड बाय मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स लाईक ऑक्सिजन अँड फ्लोरीन. ठीक आहे की नाही? पुढला मुद्दा, जो एलिमेंट एखाद्या कंपाऊंड मध्ये +4 पेक्षा जास्त ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असेल तर तो कंपाऊंड गुड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. उदाहरणार्थ K2Cr2O7 यामध्ये क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट बघा +6 आहे. KMnO4 मध्ये मॅग्नीजची ऑक्सिडेशन स्टेट बघा +7 आहे. म्हणजे यामध्ये क्रोमियमनी +4 पेक्षा जास्त दाखवली आहे, इथे मॅग्नीजनी +7 म्हणजे +4 पेक्षा जास्त म्हणजे +7 दाखवली आहे. इथे क्रोमियम दाखवतोय +6, इथे मॅग्नीज दाखवतोय +7, म्हणजे +4 पेक्षा जास्त आहे. मग त्यांचे कंपाऊंड हे गुड ऑक्सिडायझिंग एजंट्स असतील. मुद्दा काय आहे? एलिमेंट इन हायर ऑक्सिडेशन स्टेट दॅट इज +4 अँड अबाव कॅन acts as a good oxidizing agent. Hence K2Cr2O7 and KMnO4 acts as a good oxidizing agent. ते गुड ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करू शकतात, कारण यामध्ये क्रोमियम हा +6 आणि मॅग्नीज हा +7 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो आहे. पुढला मुद्दा, अकॉर्डिंग टू एक्स्ट्रा स्टॅबिलिटी रूल, ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 3D n-1 D0, n-1 D5 किंवा n-1 D10. बघा कोणत्या प्रकारचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, n-1 D0 किंवा n-1 D5 किंवा n-1 D10 म्हणजे काय? व्हॅकंट स्टॅबिलिटी, हाफ फिल्ड स्टॅबिलिटी, फुल फिल्ड स्टॅबिलिटी. ज्यांच्याकडे व्हॅकंट असेल n-1 D ऑर्बिटल किंवा n-1 D ऑर्बिटल हाफ फिल्ड असेल किंवा n-1 D ऑर्बिटल फुल फिल्ड असेल तर दॅट गिव्स एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. आता यावरून आपण दोन आयन्समध्ये कंपॅरिझन करू शकतो की कोण जास्त स्टेबल आहे. उदाहरणार्थ Ti4+ Ti3+, यामध्ये कोण मोर स्टेबल आहे? तर Ti4+ हा मोर स्टेबल असेल. का बरं? समजा आपण Ti घेतला, काय आहे Ti? अरेगॉन 18 3D2 आता Ti4+ म्हणजे 4 इलेक्ट्रॉन लूज करेल तो, मग 4च्या 4 इलेक्ट्रॉन लूज केले म्हणजे 3D0 4s0 झाला तो, 3D0 4s0. आणि Ti3+ म्हणजे 3 इलेक्ट्रॉन लूज करेल, 4s मधले 2 आणि 3D मधला 1, म्हणजे Ti3+ चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? 3D1 4s0. मग मला सांगा 3D0 4s0 आणि 3D1 4s0 यामध्ये मोर स्टेबल कोणता आहे? तर 3D0 4s0, कारण व्हॅकंट स्टॅबिलिटी आहे. अँड दॅट्स वाय Ti4+ इज मोर स्टेबल दॅन Ti3+. Fe3+ इज मोर स्टेबल दॅन Fe2+. का बरं? चला Feचं बघा. Fe3+ यातले 2 इलेक्ट्रॉन, यातला 1 इलेक्ट्रॉन हे लूज होणार, म्हणजे 3D5 4s0 राहील बघा. Fe3+ चं 3D5 4s0. Fe2+ चं काय होईल? 2+ म्हणजे 2च इलेक्ट्रॉन लूज करणार, म्हणजे 3D6 4s0, 3D6 4s0. आता इथे हाफ फिल्ड स्टॅबिलिटी आहे, अँड दॅट्स वाय Fe3+ इज मोर स्टेबल दॅन Fe2+. शेवटचं घ्या, Mn2+ आणि Mn3+ मध्ये मोर स्टेबल कोण आहे? Mn2+. का बरं? बघू आपण. हा मॅग्नीज, याने 2 इलेक्ट्रॉन लूज केले तर 3D5 4s0, 3D5 4s0. आणि Mn3+ जर का हा तयार करत असेल तर यातले 2, यातला 1, म्हणजे 3D4 4s0.
आता या दोन मध्ये कोणतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मोर स्टेबल आहे, तर जे हाफ फील्ड आहे ते मोर स्टेबल आहे. दॅट्स वाय 3d5 4s0 इज मोर स्टेबल दॅन 3d4 4s0. हेन्स Mn2+ इज मोर स्टेबल दॅन Mn3+. ऐका शेवटचा मुद्दा. ज्यांच्याकडे n-1d व्हॅकंट असेल किंवा n-1d हाफ फील्ड असेल किंवा n-1d फुल फील्ड असेल, ती एक्स्ट्रा स्टॅबिलिटी देतं. मग Ti4+ Ti3+ दोघांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये याच्याकडे 3d0 याच्याकडे 3d1 आहे. याला व्हॅकंट स्टॅबिलिटी मिळते, म्हणजे Ti4+ इज मोर स्टेबल दॅन Ti3+. Fe3+ Fe2+ मध्ये याच्याकडे हाफ फील्ड स्टॅबिलिटी आहे. दॅट्स वाय Fe3+ इज मोर स्टेबल दॅन Fe2+. Mn2+ Mn3+ मध्ये Mn2+ कडे हाफ फील्ड स्टॅबिलिटी आहे, याच्याकडे ती अवेलेबल नाही, म्हणून Mn2+ इज मोर स्टेबल दॅन Mn3+. आणि अशा तऱ्हेने कुठला आयन मोर स्टेबल आहे हे आपण या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरनं डिस्कस करू शकतो. इथे आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक लक्षामध्ये घेतला आहे, दॅट इज अबाउट ऑक्सिडेशन स्टेट. थँक्यू.